मित्रांनो, प्रतीक भाऊंच्या बद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. प्रतीक भाऊ एकदा बोलायला लागला की आभाळ मोठं करून सगळं सांगतोय. मी ह्याव केलं, मी त्याव केलं, माझा हत्ती आहे, ह्या आहे, त्या आहे. हा सगळा हत्तीचा विषय प्रतीक भाऊच्या डोक्यात गायब होत आलता, नामशेष होत आलता. तोपर्यंत प्रतीक भाऊच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय. पहिली शाखा, दुसरी शाखा, तिसरी शाखा. आणि प्रतीक भाऊ शाखा कसल्या घालते तर तुम्हाला सांगतो, प्रतीक भाऊंचं चहाचं दुकान आहे आणि चहाच्या शाखा भरपूर यांनी खोललेल्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि या सगळ्या शाखा खोलत असताना, इकडे तिकडे फिरत असताना, मोठं मोठं बोलत असताना प्रतीक भाऊ आजारी पडल्यात, दवाखान्यात आहेत. तर चला बघूया प्रतीक भाऊ नेमकं काय बोलते ते. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि भावाला असंच सपोर्ट करत राहा. चला बघूया प्रतीक भाऊ दवाखान्यात काय म्हणतात. तुम्हाला काय वाटलं आजारी पडलो म्हणून शाखा उघडणार नाही. लढाईची लावली वाट घेऊन आलो. उद्याच शाखा नंबर 59. मित्रांनो, प्रतीक भाऊला मी एकच सांगतोय की तू 59 शाखा खोल, नाहीतर 100 लाखो शाखा खोल. तू मोठा होणार आहेस, तुझं नाव मोठं होणार आहे. प्रतीक भाऊ, तुझं नाव मोठं होणार आहे, तुझ्या शाखा भरपूर वाढणार आहे, तुला लोक ओळखतात, भरपूर लोक अजून ओळखू देत, तू लय मोठा हो. पण आता प्रतीक भाऊ इथं आजारी आहे, दवाखान्यात आहे, सलाईन लावली हाताला अशी, तरी पण प्रतीक भाऊच्या ढुंगणातला माज काय गेलेला नाही. शाखा नंबर 59, 59, 59. अरे काय होय की तुझी शाखा आहे, तूच खोलणार आहेस, उद्घाटन तूच करणार आहेस, गाडीवरती चढून तूच हात असं इकडे तिकडे करणार आहेस, असं पप्प्या लोकांनी देणार आहेस. पण प्रतीक भाऊ, मी काय म्हणतो, पहिला बरा तर हो ना. अंगात नाही बळण चिमटा घेऊन आपण आता दवाखान्यात आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, आपण हॉस्पिटलमध्ये दवाखान्यातल्या पेशंट सारखं वागलं पाहिजे. शाखा नंबर 59 किती पण येऊ देत, उद्घाटन करणारच. भाऊ सगळं कर, पण तू हे रील्स वगैरे कुठं करतोय? जरा दवाखान्यात आहेस बाबा, बेड वरती झोपलायस, मागं सलाईन लटकती, तरी पण या प्रतीक भाऊच्या ढुंगणातला जाळ काय कमी होऊन झालाय. कामगार हॉस्पिटल कामासमोर देवस्थान रोड श्रीरामपूर. तर ठीक दिनांक 20/1/2026. प्रतीक भाऊ, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आजारी आहे, तरी पण तुम्ही रील्स बनवताय, धमाकेदार खतरनाक रील्स बनवताय, लोकांना गंडवताय. बात सही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय 90 मारून बोलायला लागला, ही रील्स बनवायला लागला काय? तुम्हाला सांगतो, उद्या उद्घाटन, परवा उद्घाटन, शागेचं हाय, बरं नाही म्हणून असं चालतंय का? हा, तुमचं फॉलोअर्स आता मिलियन मध्ये झाल्यात, 1 मिलियन झाल्यात. ते काय म्हणतील? भाऊ आमचं मारूनच बोलतात वाटतं. दारू नाही रे बाबा, दवाई आहे. मित्रांनो, माझ्या डोक्यात आता मुंग्या झाल्यात. खरं सांगतो, मला वाटायला लागले की मी जातो कुठेतरी, हे जग सोडून जातो मंगळावर राहायला. अख्ख्या आपल्या या एवढ्या मोठ्या हिंदुस्थानामध्ये ह्या प्रतीक भाऊ सारखा कमबॅक कोण करत नाही. त्या प्रतीक भाऊला बरं नव्हतं, प्रतीक भाऊ ऍडमिट होता दवाखान्यामध्ये, सलाईन वगैरे लावल्यात, इंजेक्शन टोचलीत काच ढुंगणामध्ये. आणि आता प्रतीक भाऊनं कमबॅक कसा केलाय? पब्लिक मध्ये आल्या ते शाखा नंबर 59चं उद्घाटन करायला, ते पण हातामध्ये सलाईन घेऊन. अरे भाऊ, काय करायला लागलाय? लोक नावं ठेवतात हो. आता तुम्हाला वरडतात माफ, प्रतीक भाऊ जिंदाबाद, 111 डॉन, हे ते. आता असं तुम्हाला वरडतात हो तुमचं फॅन, पण नंतर काय म्हणा, हा प्रतीक भाऊ गाडीत उतरलं, सलाईनची बाटली हातात होती. असं करायला नको पाहिजे. म्हणजे प्रतीक भाऊ, तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा, आपलीच लोक आपल्यालाच नंतर वाईट म्हणतात, चांगलं म्हणतात, सगळं बोलतात. माणसाचं कसं आहे, मन 2 मिनिटाला बदलते. पैसा टाकला की इकडचं तिकडे होते, माहिती ना, पैशानं दुनिया चालती. आणि प्रतीक भाऊला काही काय सांगण्याची गरज नाही की पैसा हे केला पाहिजे, ते केला पाहिजे. प्रतीक भाऊने याच्या अगोदर लय माज केलाय पैशाचा, त्यामुळे हे असं दवाखाने वगैरे करायला लागतेच ना आता. मित्रांनो, मागच्या वेळेस प्रतीक भाऊची गाडी आणली, प्रतीक भाऊनं हत्ती आणला, हत्तीचा 50 वेळा कमबॅक केला. प्रतीक भाऊच्या अकाउंटवरती फक्त हत्ती, 111 हे ते. नंतर प्रतीक भाऊची गाडी धडकली, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, परत गाडीचा कमबॅक केला, हेलिकॉप्टर मधनं येऊन गाडीवरनं गाडी गुलाल उधळीत गाडीला आणली. आणि आता प्रतीक भाऊला बरं नव्हतं, प्रतीक भाऊ आजारी होता, ऍडमिट होता दवाखान्यात, तर प्रतीक भाऊ डायरेक्ट सलाईन घेऊन गाडीतनं आलाय. छाईच्या गावात माझं तरी आता डोसकं काम करीनं झालंय. मित्रांनो, एक माणूस केवढं ती चहायला येडचाळ करू शकतोय, म्हणजे ह्या प्रतीक भाऊकडे बघा की छायला काहीतरी लिमिट असते हो येडचाळ करण्याची. का उगाच उठून सुटून नुसतं येडचाळ करत सुटायचं? भारतात विरोध आहे हत्ती, आणि दुबईमध्ये विरोध आहे हत्तीचा पिल्लू. हॅशटॅग 111. प्रतीक भाऊ, तू काय बोलतोयस, काय करतोयस? तुझं तुला तरी समजतंय का? दुबईमध्ये हत्तीचं पिल्लू आणलंय, आता सुट्टी नाही, 111. अरे बाबा, हत्तीच्या काही डोंगरात खाली पडलं वय ते? हा, हत्तीचं पिल्लू हे ते. आधी लोकांचं डोकं खालच, हत्ती आणलाय 111, त्याच्यावरती रील्स बनवून माझाच हत्ती, हेच केलं तेच केलं. आणि आता इथं हत्तीचं पिल्लू, दुबईमध्ये गप ट्रिप काढली आज, तिकडे जा की बाबा. म्हणजे प्रतीक भाऊकडे बघितल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कळेल की प्रतीक भाऊला वाटतं की माझ्यासारखा या जगामध्ये कोणीच नाही. आणि ते खरंच आहे सोडा, आपल्या देशामधला हेच असेल श्रीमंत माणूस सगळ्यात. काय ते हत्ती, काय ते पब्लिक, काय ते 111, हलक्यात काय नसते प्रतीक भाऊचं. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही
तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. प्रत्येक भाऊ तू ट्रिप काढून पोरांच्या सोबत गेलायस तिकडे दुबईला फिरायला गेलायस आणि तो असं सांगायला लागलास की बाबा तुम्ही दुबईला कामं करायला जाता आणि आम्ही जातो तिथं तुमच्यासारखी नाचवायला. असं काय नसतंय प्रत्येक भाऊ. कोण पण म्हणजे असं कोण पण जाते दुबईला उठते कामासाठी जाते असं नसतंय. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आता प्रत्येक भाऊकडे ढीग पैसा आहे, प्रत्येक भाऊ असं येडचाळ करतोय. पण एखादा गरीब माणूस दुबईला का जाते? पैसे मिळवण्यासाठी जाते, आपल्या घर चालवण्यासाठी, आपल्या घरातल्यांच्यासाठी. पुढे आपल्याला लगीन करायचं आहे, आपलं काहीतरी चांगलं करायचं, आपल्याला गाडी घ्यायचं, हे घ्यायचंय म्हणून एखादा गरीब माणूस तिथे दुबईला कामासाठी जाते. आणि प्रत्येक भाऊ तिथे काय करायला गेलाय? आमच्यासारख्याशी नाचवायला. तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. अरे काय प्रत्येक भाऊ काय बोलतोयस? प्रत्येक भाऊ त्या बाईकडे लय डोळा लावून असं बघू नकोस, कारण की तुमचं 50 हत्ती विकलं तरी ती बाई याची नाही. उगाच तिथं शांतपणे ट्रिपला गेलायसा, शांतपणे मजा मस्ती करा, बघा व्हिडिओ वगैरे काढा, येड्यावानी येडचाळ करा आणि शांतपणे घरला या आपल्या देशामध्ये. दुबई मध्ये दुबई रेगिस्तानात गाडा फिरवतोय, नुसता धिंगाणा चाललाय, नुसती माती उडवतोय. तर आता इथं दुबई मध्ये असलं तरी गाणं वाजणार कुठलं? आपलं मराठीच गाणं वाजणार. प्रत्येक भाऊ तू गाडीमध्ये बसलायस आणि म्हणतोय धुराळ उडीत आम्ही गाड्या फिरतोय रेगिस्तान मधलं हे करतोय. ते तू तिथं फिरायला गेलायस म्हणून करतोय. सो प्रत्येक भाऊ तिथं रेगिस्तानच आहे सगळं दुबईमध्ये. दुबईमध्ये लोक काय जातात? काम करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी जातात, फिरायसाठी जातात. आणि प्रत्येक भाऊ इथं सांगायला लागलाय मोठं मोठं बोलून की इथं दुबईमध्ये जरी आम्ही आलो तरी गाणं कुठलं वाजणार? मराठी. गळ्यामध्ये तोडा सोन्याचा घोडा, काय काय बोलतोय प्रत्येक भाऊ. पण हे गाणं काय त्या लोकांनी लावलेलं नाही, लक्षात ठेवा. हे प्रत्येक भाऊनच बोलतोय, कनेक्ट केलाय आणि तिथं गाडीत लावलंय गाणं. आणि प्रत्येक भाऊ मोठं बोलून काय सांगतोय? इथं आपलं मराठी गाणं वाजणार आहे. प्रत्येक भाऊ मराठी गाणं तुमच्या गाडीमध्ये वाजवण्यासाठी तुम्ही हत्ती घेऊन जायला पाहिजे तुमचा दुबईला. म्हणजे मराठी गाणी दणक्यात वाजली असती त्या गाडीतले. हत्तीमध्ये गाणी कशी दान 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 दणखातीत वाजली असती. त्या गाडीत कुठं आवाज आहे का काय आहे? सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. समज रहे आपको? नाही ना? तरी मी नाच. काय प्रतीक भाऊ त्याला विचारतोय समज रे आपको? अरे त्याला झट पण काय कळलं नाही. ते माणूस नुसतं हसते. नाही नाही काय त्याला कळणार आहे आता. मित्रांनो आमच्याकडची पण एवढी पोरं कामासाठी दुबईला जातात, तिकडे राहण्यासाठी जातात, फिरायसाठी जातात, पण एवढं येडचाळ कुणी आयुष्यात केलेलं नाही खरं सांगतो. पण हे प्रतीक भाऊ दुबईला काय गेलं? तिथं जाऊन तिच्या आईला नको नको ते करायला लागले. तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच? अरे नाही भाऊ, दुबई मध्ये पण ट्रिपल या का आता मला समजलं की प्रतीक भाऊ दुबईला काय करायला गेलाय. मित्रांनो तुम्हाला सांगतो स्पष्टपणे ऐकून घ्या. प्रतीक भाऊ दुबईला काय करायला गेलाय माहिती आहे का? शाखा नंबर पुढचा काढायला. तिथं पण दुबईमध्ये तो शाखा टाकणार आहे तिथं रेगिस्तानमध्ये. म्हणजे कसं पोराशी तिथं गरमागरम चहा वगैरे प्यायला वगैरे चालतंय हो. तिथं शाखा टाकणार आहे. तिथं जागा बघायसाठी म्हणून प्रतीक भाऊ तिथं ट्रिप काढून गेलाय, तिथं फिरायला गेलाय. आणि प्रतीक भाऊ काय म्हणला? तिथं गेलोयच आपण तर व्हिडिओ काढूया, लोकांची थोडीशी जळवूया, मोठं मोठं जरा असं येडचाळ करूया हो. म्हणून हे प्रतीक भाऊ व्हिडिओ करतोय तिथं. ट्रिपल एक का दुबईला आम्हीच येतोय तुमच्यासारखी नाचवायला. काय प्रतीक भाऊ आम्हाला कळालं की तू मोठा माणूस, आम्ही बारकं माणसं. अच्छा है मॅन. पण मित्रांनो मी भविष्यात 100% सांगतो प्रतीक भाऊ तिथं कुठेतरी तिथं एक गुंठाभर जागा घेणार आणि तिथं आपला चहाचं दुकान काढणार. 100% शाखा नंबर काढणार तिथं. तसं हलक्यात घेऊ नको. ट्रिपल एक्का हत्ती बोलते सबको बोलते. हा विषय हार्ड आहे. तर मित्रांनो इथं जात आपण थांबूया. प्रतीक भाऊ काय सुधारणार नाही आपल्याला पण माहिती आहे. ह्या माणसाचं कसं आहे? पैसा आहे, गाडी आहे, हत्ती आहे, हे आहे ते आहे म्हणून कसं लय गर्व करून चालत नाही हो. माणूस तुम्ही चांगला आहे प्रतीक भाऊ, पण तुम्ही लय येडचाळ करताय. जरा सुधारायला पाहिजे तुम्ही पण. किती वर्ष झालं आम्ही बघतोय तिच्या आईला मराठी माणूस असं येडचाळ करतोय आपलाच. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. बाकी काय ना मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा भावाला.